नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK टू 4 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा न्यायालय भरती 2023 आणि आता 2024 सुद्धा सुरू झालेलं आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आता त्या याद्या कोणत्या आहेत, कोणत्या न्यायालयाच्या आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विविध न्यायालयाने याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि पद कोणतं आहे तर शिपाई संदर्भात या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्या. या सर्व याद्या आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावरून तुम्ही संपूर्ण लिस्ट जी आहे ती डाउनलोड करू शकता किंवा जिल्हा न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन देखील या सर्व याद्या तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता आपण फक्त कोणत्या न्यायालयाच्या याद्या लागलेल्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. तर पहा, जिल्हा न्यायालय रायगड अलिबाग भरती प्रक्रिया सन 2023, पद आहे शिपाई आणि मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. आता जे कॅन्डिडेट या ठिकाणी पुढील स्टेपसाठी आपल्याला माहीतच आहे की आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे मुलाखत. तर मुलाखतसाठी जे उमेदवार पात्र ठरले त्या उमेदवारांचं या ठिकाणी अगोदर ॲप्लिकेशन नंबर, सिरियल नंबर, त्यानंतर संपूर्ण नाव आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे तुमची मुलाखतीची दिनांक किती आहे या संदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला दिसते. तर पहा, हे न्यायालय कोणतं आहे? रायगड अलिबाग. अशाच प्रकारे इतर न्यायालयाच्या सुद्धा याद्या लागलेल्या आहेत, आपण त्याही जाणून घेऊ. तर पहा, अशी ही यादी आहे आणि याच्यानंतर फक्त आपण न्यायालयाचं नाव पाहणार आहोत की कोणकोणत्या न्यायालयाच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. तर पहा मित्रांनो, ही संपूर्ण यादी आहे. 8 पानांची एकूण यादी आहे. जर तुम्ही रायगडमध्ये अर्ज भरलेला असेल तर रायगडच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण यादी ही चेक करून घेऊ शकता आणि तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे. ते दिनांक पाहू शकता, 11 ऑगस्ट 2024 रोजीचं हे यादी त्यांनी प्रसिद्ध केली. नंतर पहा मित्रांनो, माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती यांचे कार्यालय. तर पहा, अमरावती न्यायालयाच्या वतीने हे या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आणि इंटरव्ह्यूचा शेड्यूल जो आहे तो यांनी सांगितलेला आपल्याला दिसते. इथे टाइम टेबल जो आहे तो यांच्या पद्धतीने प्रसिद्ध केला. प्रत्येक कॅन्डिडेटच्या नावापुढे न देता 1 ते 18 क्रमांकापर्यंत जे उमेदवार आहेत त्यांचा सकाळी 9:30 पासून पुढे मुलाखतीची वेळ आहे आणि सकाळी 7:30 वाजता उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरता हजर राहण्याची वेळ आहे. तर पहा, हे आहे संपूर्ण वेळापत्रक आणि खाली दिलेली आहे त्यांनी यादी. महत्त्वाचं म्हणजे असं की उमेदवारांना संबंधित नियोजनवेळी उपस्थित राहून आपला अर्ज भरतेवेळी अपलोड केलेल्या दस्तऐवजांच्या खालील मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती मूळ प्रती पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधाकडे सादर करणे आवश्यक आहे. यांनी या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन यायचे आहेत त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर पहा, जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा, त्यानंतर अहर्ता परीक्षा, पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, अहर्ता परीक्षा किंवा पदवी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची गुणपत्रिका, अगोदर प्रमाणपत्र आहे म्हणजे सर्टिफिकेट आहे आणि 3 नंबरचा पॉईंट आहे तुमची गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट. नंतर पहा, 4थ्या क्रमांकाचा पॉईंट, 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चरित्र्याचे प्रमाणपत्र, पात्रतेच्या निकषानुसार नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ संस्थेने जारी केलेले संगणक संचालित विहित ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र. 6वा पॉईंट आहे, पात्रता निकषात नमूद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो, महाराष्ट्र राज्य किंवा शासकीय मंडळ किंवा ITIने जारी केलेले इंग्रजी व मराठी टायपिंगमधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र. 7व्या क्रमांकाचा पॉईंट आहे, शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र जेथे लागू असेल तेथे म्हणजे ज्या कॅन्डिडेटला लागू असेल ते या ठिकाणी सादर करावं लागणार आहे. आता खालील अटी देखील तुम्ही पाहू शकता. उमेदवार राज्य केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे नो ऑब्जेक्शन लेटर. त्यानंतर पहा, विहित अनुभव प्रमाणपत्र असल्यास ते, विहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असले तर एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे किंवा राजपत्र देखील चालेल. नंतर पहा, 11व्या क्रमांकाचा पॉईंट, इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने मागितली म्हणजे त्यांनी डिमांड केली तर इतरही कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागू शकतात. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट कोणत्या न्यायालयासंदर्भात? अमरावती न्यायालयाच्या संदर्भात. आता पाहूया आपण पुढील न्यायालय. तर इथे पहा मित्रांनो, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट पुणे जिल्हा न्यायालयाची हे प्रसिद्धीपत्रक आहे. लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ पिऊन ऑर हमाल. तर पहा, शिपाई पदासाठीचं या ठिकाणी मुलाखतीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही नाव पाहू शकता आणि त्यानंतर अगोदर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव आहे आणि ही संपूर्ण यादी जी आहे ती पुणे जिल्हा न्यायालयाची देखील प्रसिद्ध करण्यात आली. आता फक्त आपण न्यायालय पाहणार आहोत. तुम्हाला जर संपूर्ण लिस्ट पाहिजे तर आपण आपल्या ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहेच. त्यानंतर पहा मित्रांनो, पुढील न्यायालय डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट धुळे. तर धुळेची देखील यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये तुम्हाला मार्क ऑफ स्क्रीनिंग टेस्टचे मार्क दिलेले आहेत, मार्क ऑफ ॲक्टिव्हनेस अँड क्लिनिंग टेस्टचे मार्क्ससुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर टोटल मार्क्ससुद्धा दिलेले आहेत. म्हणजे अगोदर तुमचा पेपर जो झाला होता स्क्रीनिंग टेस्ट 30 मार्काची, त्याच्यापैकी किती गुण होते त्याची लिस्ट. त्याच्यानंतर
तुमची जी आहे ती चापल्यता चाचणी झाली होती, त्याचे मार्क्स 10 पैकी किती आलेले आहेत आणि सर्वात शेवटी टोटल मार्क 40 पैकी तुम्हाला किती मिळालेले आहेत त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी धुळे जिल्हा न्यायालयाने दिलेली आहे. सोबतच ॲप्लिकेशन नंबर सुद्धा दिलेला आहे. यावरून तुम्हाला जो आहे तो तुमचा मेरिट लिस्टनुसार स्कोर जो आहे तो कळून जाईल. इतर न्यायालयाने फक्त यादी प्रसिद्ध केली, काही न्यायालयाने या ठिकाणी स्कोरही प्रसिद्ध केलेला आहे. पाहूया आपण पुढील न्यायालय. हे न्यायालय कोणतं आहे तर धुळे. त्यानंतर पहा मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय परभणी केंद्रीय भरती परीक्षा 2023. तर परभणी जिल्हा न्यायालय जे आहे त्याचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली. तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी यांनी जाहीर केलेली दिसते. तर न्यायालय कोणतं आहे परभणी. त्यानंतर पहा मित्रांनो, ही जी यादी आहे ती आहे आपली सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाची. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने देखील यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि ती तुम्ही पाहू शकता या फॉर्मॅटमध्ये त्यांनी प्रसिद्ध केली. पुढील न्यायालय आहे मित्र सांगली जिल्हा न्यायालय. तर सांगली जिल्हा न्यायालयाने देखील पिऊन किंवा हमाल या पदासाठीची मुलाखतीसाठी पात्र उमेदवार जे ठरलेले आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. आतापर्यंत जे काही याद्या आल्या त्याची माहिती आपण पाहिलीच. आणखी जर काही याद्या प्रसिद्ध झालेल्या असेल तर त्या तुम्हाला ग्रुपवर त्याची अपडेट मिळून जाईल किंवा ज्या न्यायालयासाठी तुम्ही अर्ज भरलेला असेल तिथे देखील जाऊन डाउनलोड करू शकता. मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता. तर ही होती महत्त्वाची अपडेट. तुमचे आणखी काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर बिंदासपणे तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.